आपण जाऊया नाशिकमध्ये नाशिकच्या मतदान केंद्रांवर उष्माघातापासून बचावाच्या सूचनांचे फलक लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे सोबत पाणी ठेवा, सुती आणि सैल कपडे घाला असे सूचना फलक दिलेले आहेत। डोक्यावर टोपी नाही तर छत्रीचाच वापर करा अशा सूचना आहेत। कारण नाशिकमध्ये आपण बघतोय प्रचंड ऊन आहे, त्यामुळे केंद्राबाहेर उन्हापासून बचावासाठी मंडप सुद्धा टाकण्यात आलेले आहे। गेल्या 5 दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यात नाशिकमध्ये वाढ झालेली आहे। काल आपण बघितलं साधारण 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती। त्यामुळे नाशिकमध्ये आज सुद्धा ऊन आहे, त्याचा परिणाम कुठेही मतदानावर होऊ नये, मतदारांवर होऊ नये यासाठी आता प्रशासन सुद्धा प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळते। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। प्रांजल, आपण बघतोय नाशिकची लढत खरं तर बहुचर्चित आणि बहुरंगी अशी आहेच, पण सोबतच सगळ्यात मोठं आज आवाहन असणार आहे ते म्हणजे मतदारांनी बाहेर येण्याचं। ऊन प्रचंड आहे, कशा पद्धतीचे सूचना फलक ठेवण्यात आलेले आहेत, लावण्यात आले आहेत आणि काय पद्धतीने तिकडे प्रशासनाकडून काळजी घेतली जाते? सर्व आपण बघत आहोत। गेल्या मागील काही दिवसांचा विचार केला तर नाशिकमध्ये विचित्र वातावरणाचा सामना करता नाशिककरांना करावा लागतोय। ते कधी पाऊस असेल किंवा कधी कडाक्याचं ऊन हे जाणवतंय। आपण गेल्या 5 दिवसांची जर परिस्थिती बघितली तर गेल्या 5 दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय। 38-39 असं करत करत काल पारा हा 40 पार हा झालेला आहे। काल 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद देखील झालेली आहे आणि एकंदरीतच कुठेतरी प्रशासनाकडून मतदानाचा टक्का हा वाढावा यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे या कडाक्याच्या उन्हाचा मतदारांवर परिणाम होऊ नये, मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेतली जाते। आपण बघत आहोत, मी आता नाशिकच्या सातपूरच्या हा जो परिसर आहे थोडा ग्रामीण असा भाग येतो तिथे आहेत आणि इथे अशा प्रकारे बाहेर मतदान केंद्रांबाहेर उष्माघातापासून बचावाचे फलक जे आहेत, सूचना जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर घराबाहेर पडण्यापूर्वी भरपूर पाणी प्या, पाणी सोबत ठेवा, सुती सैल आरामदायी कपडे घाला, ताजे अन्न सोबत ठेवा, सोबत डोक्यात टोपी असेल, कपडा असेल, छत्रीचा वापर करा। यासोबतच काय करू नका हे देखील यामध्ये बघायला मिळते। रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नका, अधिक वेळ उन्हात थांबू नका, तिखट मसालेदार खाऊ नका, शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका अशा सूचना खरं तर या फलकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। यासोबतच आपण बाहेर जर बघितलं तर अशा प्रकारे भला मोठा मंडपच करता इथे टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून म्हणजे अगदी नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये अगदी सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे। म्हणजे आपण बघितलं तर जवळपास 6:15-6:30 वाजेपासूनच मतदार राजा जो आहे तो मतदान केंद्राबाहेर येऊन उभा होता आणि कधी मतदानाला सुरुवात होते याची तो वाट बघत होता आणि त्यामुळेच कदाचित त्या रांगा ज्या आहेत त्या बाहेरपर्यंत जाऊन पोहोचू शकतात दुपारपर्यंत। त्यामुळे त्यांना उन्हापासून बचावासाठी मंडप हे टाकण्यात आले आहेत। यासोबतच आपण बघत आहोत सौरभ की मतदारांमध्ये उत्साह खरं तर किती आहेत हे सांगण्यासाठी या रांगा खरं तर पुरेशा आहेत, अगदी दूरपर्यंत। दरम्यानच आपण प्रांजल बघतोय खरंच मोठ्या रांगा बघायला मिळतात नाशिकमध्ये।